नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. एक प्रकारे भारतीय जनता पक्ष असं सांगू पाहतो की शिंदेचा टांगाच आम्हीच पलटी करू. गणेश नाईक तर सांगतात उघड उघड टांगा पलटी करू, आणि टांगा त्यांनी नवी मुंबईत पलटी केला, घोडे फरार झाले. पण हे घोडे हे सरकारमध्येही फरार होणार, शिंदेचाच गेम होणार का काही दिवसात शिंदेच्या पक्षाचा, अशी चर्चा सुरू आहे. आणि टांगा पलटी झालेला आहे, पण कायमचा सरकारमधला शिंदेचा टांगा पलटी होईल का? यहाँ तो बसंती का टांगा ही चलता है, अशा प्रकारचा डायलॉग हा शोले मधला आहे, हेमा मालिनीच्या तोंडी. अनेक चित्रपटामध्ये टांगा आहे. टांगे वाली नावाचा सुद्धा चित्रपट होता. नया दौरमध्ये टांगा आहे, बग्गी आहे. त्यामुळे टांगा हा विषय आपल्याला नवीन नाही. लहानपणी पुण्यामध्ये मी टांगा पाहिलाय, टांग्यात बसलोय. आजही काही गावांमध्ये टांगा चालतो. पण मी उद्धव ठाकरे यांचा टांगा म्हणजे त्यांचं सरकार कसं पलटी करून दाखवलं, अशी शेखी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार मिरवत असतात. सातत्याने त्यांच्या भाषणामध्ये मी परफेक्ट कार्यक्रम करतो, मी टांगा कसा पलटी करतो हे सांगितलं जातं. वास्तविक भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा नसता, त्यांचं आर्थिक बळ आणि सुरक्षा नसती, तर हा टांगा पलटी करता आला नसता. उघड विश्वासघात करून उद्धव ठाकरेंचा त्यांचं सरकार पाडणं आणि हे अभिमानाने सांगणं, हे खरं म्हणजे भयंकर आहे. ठीक आहे, हा विषय चावून आपण चौथा झाला या चावून, त्यामुळे त्याबद्दल बोलायचं कारण नाही. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील मतभेद म्हणजे दोन पक्षामधले मतभेद वाढत चाललेत, दरी वाढत चाललेली आहे. नाना पटोले तर म्हणाले, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार, की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा लवकरच गेम केला जाईल. संजय राऊत तर म्हणाले की यांना किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं याबद्दल लवकरच दिल्लीमध्ये चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे. ठिकठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे सेना ठिकठिकाणी लढली सुद्धा, एकमेकांची डोकी फोडली, हाणामाऱ्या झाल्या तुंबळ भाजप आणि शिंदे सेनेमध्ये. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदांची युती जाहीर झाली, म्हणजे शिंदे सेना आणि भाजप यांच्यात, तेव्हा भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते खवळून उठले आणि त्यांनी भाजपचेच जे मंत्री आहेत अतुल सावे आणि तिथले नेते छत्रपती संभाजीनगरमधले, त्यांना जवळजवळ घेराव घातला. त्यांना आवडलं नाही हे, कशासाठी आपण त्यांच्याबरोबर युती करतोय असं ते म्हणाले. आणि हे ठिकठिकाणी कटुता निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या जागा आल्या 53 आणि भाजपच्या 50. आता ठाकरे सेनेचे आणि अन्य काही लोक नगरसेवक पळून स्वबळावरती तिथे आपला महापौर बसवण्याची इच्छा आणि त्या दृष्टीने प्रयत्न शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे करतात. तिथे त्यांची लढाई आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची. दोघांमध्ये शीतयुद्ध आहे, शीतयुद्ध नाही तुंबळ युद्ध आहे. त्याचप्रमाणे उल्हासनगरमध्ये वंचितचा पाठिंबा घेऊन भाजपला दूर करण्याचा प्रयत्न शिंदे यांचा चालू आहे. जसं अंबरनाथमध्ये घडलं तसंच तिथे करण्याचा विचार आहे. आणि रवींद्र चव्हाण यांना आपली जागा राखून देण्याचा प्रयत्न किंवा धडपड हा श्रीकांत शिंदे करतात अशी चर्चा आहे. आता मुंबईकडे वळू. मुंबईमध्ये महापौर पदावरनं दोन्ही पक्षांमध्ये भाजप आणि शिंदे सेनामध्ये यांच्यामध्ये महापौर पदावरनं रस्सीखेच चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला आहेत आणि अशी एक बातमी सोडण्यात आली की उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे त्यांचे 65 नगरसेवक आणि कदाचित मनसेचे 6 नगरसेवक हे गैरहजर राहतील आणि त्यामुळे उघडपणे हे सरकार म्हणजे मुंबई महानगरपालिकेमधली सत्ता अबाधित राहू शकते असा भाजपचा हिशेब आहे. त्याच्या अगोदर आम्हालाच 2.5 वर्ष महापौरपद पाहिजे, आम्हाला सुधार समिती पाहिजे, आम्हाला स्थायी समिती पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह किंवा मागण्या शिंदे सेनेकडून चालल्या होत्या. एका हॉटेलमध्ये त्यांना सगळ्यांना ठेवण्यात आलं होतं. आता ते सगळे निघाले तिकडनं आणि हे दबावाचं तंत्र शिंदेंनी सुरू केलेलं आहे अशी चर्चा होती. त्यानंतर राहुल शेवाळे जे शिंदे सेनेचे एक नेते, माजी खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी, ज्यांच्या काही उपद्व्यापांची चर्चा बरीच झाली होती, त्यांचा पराभव झाला. पण वाटाघाटींमध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यातल्या वाटाघाटींमध्ये मुंबईच्या राहुल शेवाळे हे होते. राहुल शेवाळे दिल्लीत गेले, अमित साटम दिल्लीत गेले आणि दोन्ही गोटातून भाजपकडून आणि शिंदे सेनेकडून बातम्या दिल्या जाऊ लागल्या.
कोणकोणत्या बातम्या होत्या, त्या काय बातम्या होत्या, काय चर्चा होती, काय अफवा होत्या. ते असं की शिंदे सेनेचं म्हणणं असं आहे की आम्हाला ज्या जागा आहेत, मुस्लिम मतदारसंघ आम्हाला जास्त दिले, 15 जागांवर भाजपने म्हणजे अशा जागा दिल्या. नंतर 3 जागांवरती आमच्या विरोधात उमेदवार भाजपने दिले. आम्हाला आमचे पाय खेचण्याचा, आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला भाजपने, असा एकनाथ शिंदेच्या गोटातून आरोप केला जातो. आणि दुसरीकडे या बातम्या कोण देत असेल? अर्थातच राहुल शेवाळे दिल्लीहून बातम्या सुरू झाल्या होत्या. ज्याप्रमाणे पहिली बातमी जी आली की एका वर्तमानपत्रात की आता ठाकरे सेनेचा अप्रत्यक्ष पाठिंबा भाजपकडून शिंदेनं ढकलून देणार आहे. त्यानंतर एकदम तुम्हाला कालच सांगितलं की लगेच शिंदेनी प्रत्येक चॅनेलला वेगवेगळ्या मुलाखती देऊन, म्हणजे बाईट्स देऊन किंवा फोनवरून सांगून खुलासा केला की आम्ही म्हणजे सामोपचाराची भूमिका घेतली, आम्ही महायुतीचाच महापौर होईल, आम्ही महायुतीतच लढलो आणि एकत्र जाऊ, अशा प्रकारची सामोपचाराची भावना ही शिंदेनी व्यक्त केली, बचावात्मक पवित्र्यात केली. पण संजय राऊत म्हणतात की शिंदेचं पक्षाचा अध्यक्ष हा दिल्लीत बसतो, अमित शहा हेच त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. कारण दिल्लीत जाऊन त्यांना सगळे निर्णय घ्यावे लागतात, सगळे ऑर्डर्स घ्यावे लागतात, तक्रार करावी लागते. आणि त्याप्रमाणे राहुल शेवाळे दिल्लीत गेले. मुंबईचा महापौर निवडण्यासाठी दिल्लीत जायला कशाला पाहिजे? हा संजय राऊतांचा जी टीका रास्त आहे ती कशासाठी दिल्लीत जायला पाहिजे तिथे? पण अमित शहा दिल्लीला गेले. आणि मग जेव्हा शिंदे सेनेने हे आरोप करायला सुरुवात केली की आम्हाला चुकीच्या जागा दिल्या, आमचे उमेदवार पाडले वगैरे, तेव्हा मग अमित शहा दिल्लीला गेले. दिल्लीच्या वार्ताहरांकडून बातम्या यायला लागल्या की आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, म्हणजे भाजपचा. बघा, 135 जागा भाजपाने लढवल्या, 89 त्यांच्या जागा आल्या. शिंदेनी 90 जागा लढवल्या आणि 29 जागा आल्या त्यांच्या. याचा अर्थ शिंदेचा स्ट्राईक रेट कमी आहे आणि भाजपचा जास्त आहे. आणि शिंदेची ताकद नव्हती तरी सुद्धा ते जास्त जागा भांडून अमित शहांचं दडपण आणून त्यांनी मिळवल्या. म्हणजे कदाचित देवेंद्र फडणवीसांचं मत असेल की इतक्या जागा देण्याचं कारण नाही. त्यामुळे पहिली बातमी आली होती बघा की शिंदे सेनेला 50 जागा देणार भाजप, मग 60, मग 70, मग 80, 90 पर्यंत गेल्याच्या जागा. मला वाटतं 90 नाही का 87 आहेत का 90 आहेत, जे काय असेल. पण शिंदे सेनेची ताकद नसतं, मुंबईत ताकद नाहीच आहे. त्यांनी जास्त जागा मागितल्या आणि त्यांचा पडल्या त्या अनेक ठिकाणी. ते अनेक ठिकाणी पैसे वाटायला लागले, कारण इथे त्यांची काही लोकप्रियता नाही, काम नाहीये. उलट अनेक फोडून लोक जे नगरसेवक होते बोगस, म्हणजे अत्यंत फितुरे केलेले होते नगरसेवक, त्यांना तिकीट दिले, त्यापैकी अनेक जण पडले. म्हणजे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिंदे सेनेत हाणामारी सुरू आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार म्हणतात की आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहोत, याचा काही संबंध नाही. त्यांनी भाजपला तिथे लाथ मारलेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये, अंबरनाथमध्ये, नंतर तुमच्या उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी यांच्यामध्ये मतभेद आहेत हे दिसून येत आहेत. आणि हे जे काही चालू आहे त्याच्यावरून मी असं लक्षात येते की हे महायुती हे कसं बसं चाललेलं आहे. MMR रिजनमध्ये दोन्ही पक्षात तुफान मतभेद आहेत आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतभेद आहेत. अनेक ठिकाणी स्वतंत्रपणेच त्यांनी निवडणुका नगरपंचायतींच्या, महापालिकांच्या लढवलेल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे असं म्हटलं जातं, तसं काही खरं वाटत नाही. कारण सगळे कार्यकर्ते एकमेकांचे गळे पकडायला निघालेले भाजप आणि शिंदे सेनेचे. आता या व्हिडिओचा मुख्य विषय तो गणेश नाईकांचा. गणेश नाईकांची 25 वर्ष नवी मुंबईत सत्ता आहे. ते अगोदर बघा शिवसेनेत होते, त्यानंतर राष्ट्रवादीत गेले आणि आता ते भाजपत आहे. त्यांनी स्वतः सांगितलं, मी अगोदर शिवसेनेत असताना मी काय काम केलं, राष्ट्रवादीत असताना माझी सातत्याने सत्ता कशी आली, म्हणजे नवी मुंबईमध्ये, आणि आता भाजपत असताना माझी सत्ता आहे आणि आता मी पुन्हा निवडून आलेलो आहे. ते असं सांगू पाहत होते की पक्ष कुठलाही असो, लोक माझ्यावरती नवी मुंबईचं प्रेम करतात कारण मी काम केलेलं आहे. आणि नवी मुंबई ही एक नियोजित शहर आहे. त्या ठिकाणी काही तक्रारी अमुक तमुक सुरू आहे असतात, कोणाची सत्ता असेल. पण नवी मुंबई एक चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे चालवलेलं कारभार असलेले शहर आहे अशी एकूण साधारणतः समजूत आहे लोकांची. तिथे काही वादग्रस्त व्यवहार झाले असतील तर झाले असतील, बातम्या येतही असतात. पण गणेश नाईक यांची लोकप्रियता अबाधित आहे. पुन्हा त्यांची सत्ता आली, त्यांचा टांगा पलटी करू असं एकनाथ शिंदे म्हणाले. तेव्हा मग गणेश नाईकांनी आता सांगितलं की टांगा यांचाच पलटी होईल आणि घोडे फरार होतील, आणि त्याप्रमाणे झालेले आहे. गणेश नाईकांना आव्हान देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणुका शिंदे सेना लढली, पण गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेच्या पक्षावर मात केली. एकनाथ शिंदेनी तिथे रोड शो केला होता. त्यांच्या नेत्यांनी बरेच आरोप केले होते नरेश म्हस्केंनी गणेश नाईकांवरती. आणि मग त्यांनी म्हटलं होतं गणेश नाईकांवरती एक जनरल आरोप केले होते की गणेश नाईकांनी काय महापालिकेत चुकीचे व्यवहार झाले, व्हाईट हाऊस
काही बोगस कंपन्या काढण्यात आल्या वगैरे वगैरे जी काही चर्चा आहे त्याबद्दल शिंदे सेनेचे आणि एकनाथ शिंदेचे सहकारी खासदार नरेश म्हस्के यांनी आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आरोप केले की गणेश नाईकांवरती वेगवेगळे आरोप केले होते की गणेश नाईकांनी भूखंड लाटले वगैरे असे. त्यावेळी गणेश नाईक हा एक आक्रमक नेता आहे. ते सभ्य आणि सुसंस्कृतपणे राजकारण करतात, पण कोणी आरे केलं तर कार्य करतात आणि ते बाप दाखव नाही तर शांत म्हणतात, त्याप्रमाणे तू पुरावा सांग असं म्हणतात. त्यांनी म्हटलं की मी जर भूखंड लाटले एका जाहीर सभेत असे म्हणत तर कोणते भूखंड लाटले मी चॅलेंज देतो, त्यांचे नंबर सांग असं श्रीकांत शिंदे यांनी आरोप केला होता. त्यांना आव्हान त्यांनी दिलं. चोरांनो नुसते आरोप करू नका, पुरावेसह आरोप करा असं ते म्हणाले, गणेश नाईक म्हणाले. आणि गणेश नाईकांनी सांगितलं की एक रिक्षावाला आता अशा प्रकारे भाषा कोणी करू नये असं मी आवाहन करेन, कारण कष्टाचं काम करून शिंदे इथपर्यंत आलेले त्याबद्दल काही बोलण्याचं कारण नाही. पण गणेश नाईक काय म्हणाले ते सांग. एक रिक्षावाला नगरसेवक होतो, आमदार होतो, मंत्री होतो आणि दरेगावला हेलिकॉप्टरनी शेती करतो, हेलिकॉप्टरनी जातो आणि शेती करतो. कोणाला शिकवता ही गोष्टी, कोणापुढे नाटकं करतात, मी नाटकं करता असं गणेश नाईक म्हणाले. आणि गणेश नाईक म्हणाले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली असं श्रीकांत शिंदे म्हटलं, यांचीच बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. आणि त्यांनी मग सांगितलं गणेश नाईकांनी, मग त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की TMT जी सार्वजनिक उपक्रम आहे ठाण्यामधला, तिथल्या कामगारांचे पेन्शनचे पैसेही दिले नाहीत. नंतर ते म्हणाले की मोठमोठ्या जाहिराती तुम्ही करता आणि लाडकी बहीण केवळ शिंदेची एकट्याची आहे का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांची नाही बहीण लाडकी, अजितदादांची लाडकी नाही, यांचीच बहीण लाडकी आहे का? आणि म्हणजे मी काय पाप केलंय, माझ्या बहिणी लाडक्या नाहीत का? म्हणजे जणू आपण एकट्यानेच सगळं हे केलेलं आहे असं शिंदे दाखवतात, ते चुकीचं आहे असं ते म्हणतात. आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे गणेश नाईकांनी सांगितलं की सिडकोच्या जमीन विक्रीत भ्रष्टाचार झालेला आहे, ठाणे महानगरपालिकेत तुडुंब भ्रष्टाचार झालेला आहे असं गणेश नाईक वारंवार आरोप करतात. आणि त्यांनी सांगितलं की हा जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यात म्हणजे सिडकोमध्ये असेल, म्हाडामध्ये असेल, रस्ते महामंडळ असेल, या सगळ्या ठिकाणी खूप भ्रष्टाचार झाला आहे. FSI अक्षरशः बिल्डर्सवरती खैरात करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणांची आम्ही चौकशी करू असं ते म्हणाले होते गणेश नाईक. अक्षरशः त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्षाने ठाणे महापालिका लुटली, अन्य महानगरपालिकांमध्ये असेच व्यवहार चालू आहेत. सिडको असेल किंवा म्हाडा असेल, MMRD असेल किंवा रस्ते MCRDC असेल, या सगळ्या ठिकाणी प्रचंड गैरव्यवहार झाले. सिडको असेल आणि सिडकोच्या बाबतीत संजय क्षीरसागरवरतीच आरोप करण्यात आलेले होते आणि रोहित पवारांनीच ते आरोप केलेले होते. गंभीर आरोप हे गणेश नाईक सातत्याने करतात आणि ते म्हणाले होते की हरामाचा पैसा पचत नाही. आणि त्यांनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांची जागा तुरुंगात जावं लागेल. आणि ते असंही म्हणाले होते की आम्ही त्यांची चौकशी करू या सगळ्या प्रकरणांची. त्यांची निवडणुका झाल्यानंतर गणेश नाईक मात्र म्हणाले की आता निवडणुका संपलेल्या आहेत, आता आम्ही टीका टिप्पणी बंद करणार आणि आता आम्ही कामाला लावू. चांगली गोष्ट आहे, कामाला तर लागायलाच पाहिजे गणेश नाईक. पण तुम्ही म्हणाला होतात की याची चौकशी करू निवडणुकानंतर, मग चौकशी का नाही करणार तुम्ही? चौकशी करायला पाहिजे तुम्ही. ही सगळी प्रकरणे आहेत ती देवेंद्र फडणवीसांच्या हातात सुपूर्द केली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय की शिंदेची जागा तुरुंगात आहे, तर निदान तुम्ही पुरावे सादर करून कोर्टात जा किंवा सरकारला चौकशी करण्याचा SIT नेमायला सांगा, आग्रह करा तुम्ही. कारण याच्यामध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे किंवा गणेश नाईक विरुद्ध श्रीकांत शिंदे एवढी राजकीय लढाईचा प्रश्न नाही. याच्यामध्ये लोकांचा पैसा गुंतलेला आहे. जर करदात्यांच्या पैशाचं पैसा लुटला असेल, अनेक जमिनी लुटल्या असेल, भूखंड लाटले असतील, कोणी FSIची खैरात बिल्डर्सवर केली असती तर त्यामध्ये लोकांचं नुकसान आहे. कारण हे जी महसुली हानी झाली त्याच्यातनं लोकांची अनेक कामं झाली असती ठिकठिकाणी. पैसा कमी आहे आपल्याकडे, सरकारकडे, महापालिकांकडे पैसा नाही आहे, कमी आहे, खर्च जास्त आहे. त्यामुळे गणेश नाईक तुम्ही नुसते आरोप राजकारणासाठी करत असाल तर ते योग्य नाही. या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे. SIT नेमा, खास समिती नेमा, न्यायालयीन समिती नेमा, आयोग नेमा, असा आग्रह तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला पाहिजे. पण आज अशी गोष्ट होती की दिल्लीवरूनच सांगण्यात येत आहे की तुम्ही आग्रही भूमिका घ्या, महापौर पद वगैरे काहीही मिळणार नाही, भाजपचाच महापौर होईल. त्याच्यानंतर
ज्या काही सगळ्या मागण्या एकनाथ शिंदे गटाकडून केल्या होत्या की आम्हाला स्थायी समिती पाहिजे, सुधार समिती पाहिजे, असं काही होणार नाही. महत्वाची या समित्या भाजपकडे राहतील. महापौरपद मुंबईचं भाजपकडे जाईल अशाही बातम्या सांगण्यात येत आहे भाजपच्या गोटातून. आणि अमित साटम तर म्हणाले की आमची दिल्लीमध्ये जी बैठक आहे, आता राहुल शेवाळ यांच्या कदाचित जवळच्या गोटातून सांगण्यात येते की या समित्या वगैरे यांच्याबद्दल चर्चा होणार. तेव्हा अमित साटम म्हणाले की त्याच्यावरती काही चर्चा होणार नाहीये. गटनेता अमुक तमुक अशा तांत्रिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्ही दिल्लीत आलेलो आहोत. याचा अर्थ काय? अमित साटम सूचित करतायत की या पदांबद्दल काहीच चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस आल्यावरती थोडक्यात ते निर्णय घेतील आणि महापौर आमचा असेल, महत्वाच्या समित्या आम्हालाच मिळतील. एक प्रकारे भारतीय जनता पक्ष असं सांगू पाहतो की शिंदेचा टांगाच आम्हीच पलटी करू. गणेश नाईक तर सांगतात उघड उघड टांगा पलटी करू, आणि टांगा त्यांनी नवी मुंबईत पलटी करायला घोडे फरार झाले. पण हे घोडे हे सरकारमध्येही फरार होणार का? शिंदेचाच गेम होणार का काही दिवसात शिंदेच्या पक्षाचा? अशी चर्चा सुरू आहे. आणि टांगा पलटी झालेला आहे, पण कायमचा सरकारमधनं शिंदेचा टांगा पलटी होईल का? पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.